जय श्रीकृष्ण. बंधू भगिनींनो, मनुष्याच्या जीवनात अनेक प्रश्न असतात. मी कोण आहे? माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे? दुःख काय येते? सुख कायम का राहत नाही? कर्म कसे करावे? मनाला शांती कशी मिळवावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हजारो वर्षांपासून मानव प्रयत्न करत आला आहे. परंतु या सर्व प्रश्नांचे सर्वात सुंदर उत्तर आपल्याला मिळते, ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता. बंधू भगिनींनो, श्रीमद भगवद्गीता म्हणजे केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर प्रत्येक मनुष्याला जीवन जगण्याची कला शिकवणारा अमूल्य मार्गदर्शक आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा अर्जुन आपल्या कर्तव्यापासून विचलित झाला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला जे ज्ञान दिले ते संपूर्ण मानवजातीसाठी जीवनाचा प्रकाश बनले. श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याने बाहेरील परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचे मन आणि विचार बदलले पाहिजेत. हे विचार भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या उदाहरणातून आपणास शिकवले आहेत. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन एक महान योद्धा होता. त्याच्याकडे शौर्य होते, सामर्थ्य होते, ज्ञान होते. पण जेव्हा त्याने समोर आपले गुरु, नातेवाईक आणि प्रियजन पाहिले, तेव्हा त्याचे मन अस्वस्थ झाले. त्याच्या हातातून त्याचे गांडीव धनुष्य खाली पडले. तो भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, हे कृष्णा, मला हे युद्ध नको आहे. माझ्या स्वतःच्या माणसांविरुद्ध लढून मला काय मिळणार? अर्जुनाचा हा प्रश्न फक्त त्याचा नव्हता, तो प्रत्येक मनुष्याचा प्रश्न आहे. जेव्हा जीवनात कठीण निर्णय घ्यावे लागतात, जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात जाते, तेव्हा आपले मनही अर्जुनासारखेच डगमगते. तेव्हा श्रीकृष्ण आपल्याला मार्ग दाखवतात. श्रीकृष्ण सांगतात की स्वतःला ओळखा. जीवनातील सर्वात पहिले ज्ञान म्हणजे स्वतःची ओळख. बंधू भगिनींनो, मनुष्य स्वतःला फक्त एक शरीर समजतो. कोण म्हणतो मी श्रीमंत आहे, तर कोण म्हणतो मी गरीब आहे. कोण म्हणतो मी यशस्वी आहे, तर कोण म्हणतो मी अपयशी आहे. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की तू फक्त हे शरीर नाहीस. तुझ्यामध्ये एक दिव्य आत्मा आहे. शरीर बदलते, वय बदलते, परिस्थिती बदलते, पण आत्मा शाश्वत असतो. तो बदलत नाही. जेव्हा मनुष्य स्वतःला आत्मरूपाने ओळखतो, तेव्हा त्याच्या जीवनातील अनेक भीती दूर होतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जीवन हे एक कर्तव्य आहे. या जगात प्रत्येक व्यक्तीला विधात्याकडून एक भूमिका मिळालेली आहे. कोणी आई वडिलांचे कर्तव्य पार पाडतो, तर कोणी मुलाचे कर्तव्य पार पाडतो. कोणी समाजासाठी कार्य करतो, तर कोणी स्वतःसाठी. भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्तव्यापासून पळणे हा समाधानाचा मार्ग नाही. आपल्याला मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा धर्म आहे. अर्जुन युद्धापासून दूर जायचा विचार करत होता, पण श्रीकृष्णांनी त्याला समजावले की अन्यायाविरुद्ध उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याने योग्य विचार करायला शिकावे. आपले जीवन आपल्या विचारांवर अवलंबून असते. चांगले विचार जीवन मजबूत करतात, तर नकारात्मक विचार मनुष्याला कमजोर बनवतात. जर मनात सतत भीती, चिंता आणि निराशा असेल, तर मोठी संधी सुद्धा आपण स्वीकारत नाही. पण मनात विश्वास, श्रद्धा आणि सकारात्मकता असेल, तर संकटातही मार्ग दिसतो. मनुष्याने प्रथम
आपल्या मनावर विजय मिळवला पाहिजे. श्रीकृष्ण सांगतात की मोहातून बाहेर या. अर्जुनाची समस्या युद्ध नव्हती, त्याची समस्या होती मोह. त्याला आपल्या नात्यांचा मोह झाला होता. प्रेम आवश्यक आहे, पण मोह मनुष्याच्या विवेकाला झाकून टाकतो. जेव्हा आपण सत्यापेक्षा आपल्या भावनांना मोठे मानतो, तेव्हा चुकीचे निर्णय होऊ शकतात. श्रीकृष्ण शिकवतात की प्रेम करा, पण विवेक सोडू नका. सत्याचा मार्ग स्वीकारा. जीवनात अनेक आकर्षणे येतील. कधी सोपा मार्ग दिसेल, तर कधी चुकीचा मार्ग फायदेशीर वाटेल. पण श्रीकृष्ण सांगतात की क्षणिक फायद्यापेक्षा सत्य आणि धर्माचा मार्ग श्रेष्ठ आहे. जरी तो मार्ग कठीण असला तरीही, कारण चुकीच्या मार्गाने मिळालेले यश मनाला शांती देत नाही. श्रीकृष्ण सांगतात की परिस्थिती नाही तर दृष्टिकोन बदला. अनेक लोक म्हणतात, माझी परिस्थिती खराब आहे म्हणून मी आनंदी नाही. पण गीता शिकवते की आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नसतो, तर आंतरिक समाधानात असतो. मनाची अवस्था बदलली की जीवन बदलते. एकाच परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर अनुभव बदलतो. भगवान श्रीकृष्णांच्या मते जीवनाचा खरा मार्ग म्हणजेच आत्मज्ञान, कर्तव्य पालन, मनावर नियंत्रण, सत्याचा स्वीकार, भक्ती, श्रद्धा आणि अहंकाराचा त्याग. या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून वागणे म्हणजेच जीवनाचा खरा मार्ग होय. जो मनुष्य या मार्गावर चालतो, त्याच्या जीवनात शांती निर्माण होते. त्याला सुख, समाधान, आनंद सर्व काही मिळतं. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जीवनात संकटे येतील, अडचणी येतील, अनेक परीक्षाही द्याव्या लागतील. पण जो मनुष्य सत्य, धर्म आणि कर्तव्याचा मार्ग सोडत नाही, तो कधीही पराभूत होत नाही. भगवद्गीता आपल्याला परिस्थितीपासून पळायला शिकवत नाही, तर परिस्थितीला सामोरे जाण्याचे सामर्थ्य देते. म्हणून जीवनातील प्रत्येक क्षणी श्रीकृष्णाचे हे वचन लक्षात ठेवा. स्वतःला ओळखा, कर्तव्य करा आणि परमेश्वरावर पक्का विश्वास ठेवा. यश मिळणारच. जय श्रीकृष्ण.